श्रावण महिन्यातील पहिला आणि अत्यंत महत्त्वाचा सण म्हणजे नागपंचमी. निसर्ग, प्राणी आणि मानव यांच्यातील नातं जपणारा हा सण महाराष्ट्रासह देशभरात श्रद्धेने साजरा केला जातो. पण 2026 मध्ये नागपंचमी नेमकी कधी आहे? पूजेचा शुभ मुहूर्त कोणता? नागपंचमीची पूजा कशी करावी? आणि 9 नागांची नावे कोणती? चला, जाणून घेऊया. नागपंचमी 2026 मध्ये सोमवार, ऑगस्ट 17 रोजी साजरी केली जाणार आहे. पंचमी तिथीचा प्रारंभ ऑगस्ट 16 रोजी सायंकाळी 4:52 होईल, तर पंचमी तिथीची समाप्ती ऑगस्ट 17 रोजी सायंकाळी 5 वाजता होईल. उदयातिथीनुसार 17 ऑगस्टलाच नागपंचमी साजरी केली जाईल. नागपंचमीच्या दिवशी पूजेचा शुभ मुहूर्त सकाळी 5:51 पासून ते 8:29 पर्यंत आहे. आता जाणून घेऊया पूजा कशी करायची. सकाळी लवकर उठून स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करा. पाट किंवा चौरंगावर नागदेवतेची मातीची मूर्ती किंवा नागाचे चित्र मांडावे. त्यानंतर नागदेवतेला हळद, कुंकू, अक्षता आणि फुले अर्पण करावीत. धूप, दीप दाखवून दूध, लाह्या, बत्तासे आणि आपल्या परंपरेनुसार नैवेद्य अर्पण करावा. पूजेनंतर नागदेवतेची आरती करून प्रसाद कुटुंबातील सर्वांना वाटावा. महाराष्ट्रातील अनेक घरांमध्ये पाटावर किंवा भिंतीवर नागाची आकृती काढण्याचीही परंपरा आहे. काही ठिकाणी 5 फण्यांचा नाग, तर काही ठिकाणी 9 नागांच्या आकृत्या काढल्या जातात. या 9 नागांची नावे आहेत: अनंत, वासुकी, शेष, पद्मनाभ, कंबल, शंखपाल, धृतराष्ट्र, तक्षक आणि काल्या. ग्रामीण भागात काही ठिकाणी वारुळाची पूजा केली जाते. यावेळी फुले, हळद, कुंकू, अक्षता, लाह्या, चणे किंवा हरभरे आणि आपल्या घरच्या परंपरेनुसार नैवेद्य नेला जातो. मात्र एक गोष्ट लक्षात ठेवा, वारूळ किंवा सापांच्या नैसर्गिक अधिवासाला कोणतीही हानी होणार नाही, याची काळजी घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. धार्मिक मान्यतेनुसार नागपंचमीच्या दिवशी नागदेवतेची पूजा केल्याने सर्पभयापासून संरक्षण मिळते आणि कालसर्प दोषाचा प्रभाव कमी होतो, अशी श्रद्धा आहे. पौराणिक कथेनुसार, याच दिवशी श्रीकृष्णाने यमुनेच्या डोहातील काल या नागाचा पराभव केला होता. म्हणूनच नागपंचमी हा केवळ पूजेचा दिवस नसून निसर्ग आणि सजीव प्राण्यांप्रती आदर व्यक्त करण्याचा दिवस देखील आहे. तुमच्या घरी नागपंचमीची पूजा कोणत्या पद्धतीने केली जाते, ते कमेंटमध्ये नक्की सांगा. अशाच आपल्या संस्कृती, परंपरा आणि धार्मिक माहितीच्या व्हिडिओंसाठी कुलस्वामिनी या मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक व शेअर करायला विसरू नका.